आज आपण पाहणार आहोत डिजिटल साइन केलेले लँड रेकॉर्ड म्हणजे शेताचे दस्तावेज, जसे की तुमचे 7/12 आणि नमुना 8 आता 100% कायदेशीर. हा एक महाराष्ट्र शासनाने क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे. याबद्दल मी आपल्याला माहिती देऊ इच्छितो. नमस्कार मंडळी, तुम्हाला आठवते का 7/12 उतारा मिळवण्यासाठी तलाठी कार्यालयामध्ये मारलेली चक्कर, ते तासन तास हेलपाटे आणि उत्तर एकच यायचं, साहेब आज मीटिंगला आहेत, उद्या या, शिका सापडत नाहीये. हे ऐकून वैतागला आहात का? तर आता आपण चिंता सोडा. महाराष्ट्र शासनाने 4 डिसेंबर 2025 रोजी हा दिवस महाराष्ट्राचा इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला गेला आहे. कारण राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक क्रांतिकारी घोषणा केलेली आहे, ज्याचा उपयोग हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि प्रत्येक ज्यांच्याकडे शेती आहे अशा व्यक्तीला होणार आहे. आता तुम्हाला तुमचा 7/12, 8 आणि फेरफार मिळवण्यासाठी कोणाच्याही पाया पडायची गरज नाही. याचं कारण असं आहे की तुमच्या मोबाईलवर डाउनलोड केलेला डिजिटल साइन केलेला 7/12 आता कायदेशीररित्या 100% व्हॅलिड आहे. तलाठ्याची सही किंवा ओल्या शिक्क्याची आता गरज राहिलेली नाही. त्यामुळे तलाठ्याकडे डिजिटल 7/12 काढल्यानंतर स्टॅम्प घेण्यासाठीही जाण्याची आता आवश्यकता राहिलेली नाही. मंडळी, महाराष्ट्र शासनाने 4 डिसेंबर 2025च्या शासन निर्णयानुसार महसूल विभागाने स्पष्ट केले आहे की महाभूमी पोर्टलवर जनरेट झालेले डिजिटल स्वाक्षरीकृत दस्तावेज हे म्हणजे डिजिटल 7/12 सबमिटेड ट्रू कॉपी मानले जातील. याचा अर्थ काय? पूर्वी आपण ऑनलाईन 7/12 पाहत होतो, पण त्यावर लिहिलेलं असायचं फक्त माहितीसाठी, फॉर इन्फॉर्मेशन ओनली. बँकेत लोन घेण्यासाठी किंवा कोर्टात पुराव्यासाठी तुम्हाला तलाट्याचा शिक्का आणि सही लागायचीच, आणि त्यासाठी तुम्ही तलाट्याकडे, त्यांच्या कार्यालयाकडे चक्रा मारायची, पण तलाठी काही सापडायची नाही. पण आता IT ऍक्ट 2000च्या कलम 5 आणि एव्हिडन्स ऍक्ट, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट च्या कलम 65B नुसार डिजिटल सही ही हाताने केलेली सही इतकीच पॉवरफुल आहे. म्हणजे तलाट्याच्या हाताची सही घेतली काय किंवा ऑनलाईन डिजिटल सही घेतली काय, दोघांची किंमत, दोघांची व्हॅल्यू ही सारखीच आहे. यात 3 मोठे बदल झालेले आहेत. पहिला बदल, तलाठीच्या सहीची गरज नाही. म्हणजे तुमच्या डिजिटल 7/12 एक डिजिटल सही आणि QR कोड असेल तर तो 7/12 व्हॅलिड आहे. दुसरा बदल, हा डिजिटल 7/12 सर्वत्र सगळ्यांना मान्य करावा लागेल. मग तुम्ही ते बँक लोनसाठी असो किंवा पीक विमासाठी, जमिनीची खरेदी विक्री असो किंवा कोर्ट कचेरी, कोणत्याही सरकारी ऑफिसमध्ये हा डिजिटल 7/12 कोणीही नाकारला जाऊ शकत नाही. कोणी ह्या डिजिटल 7/12ला नाही असं म्हणू शकत नाही. तिसरी गोष्ट अशी आहे की सुरक्षितता. प्रत्येक डिजिटल 7/12 एक 16 अंकी युनिट व्हेरिफिकेशन नंबर आता दिला जातोय. त्यामुळे खोटा 7/12 बनवणे आता शक्य नाही. यामुळे 7/12 हा सत्य आहे की असत्य, ओरिजिनल आहे की डुप्लिकेट, हे पडताळणी सोपी होणार आहे. खरं म्हणजे 7/12 हा तुमच्या जमिनीचा आधार कार्ड आहे
यात 2 भाग असतात. पहिला गाव नमुना 7. या जमिनीचा मालक कोण, क्षेत्र किती, जमिनीचा बोजा आहे का हे समजते. या सातबाऱ्यावर बँकेचा बोजा, कर्ज वगैरे सगळ्या गोष्टी, विहीर, ह्या गोष्टी त्यामध्ये लक्षात येतात. आणि दुसरा आहे गाव नमुना 12. यात पिकाची माहिती असते. तुमची शेती बागायती आहे का की जिरायत आहे, तुम्ही पीक कोणचं पेरलंय, या सगळ्या गोष्टीची माहिती ही गाव नमुना 12 मध्ये असते. आणि गाव नमुना 7 आणि गाव नमुना 12 हे मिळून 7/12 असं म्हणलं जातं. आणि ह्या आता दोन्ही गोष्टी तुम्हाला डिजिटल भेटणार आहेत. नमुना 8 उतारा, त्यालाच आपण खाते उतारा पण म्हणतो. तर 7/12 म्हणजे एक जमिनीचा तुकड्याची माहिती, पण एक व्यक्तीच्या नावावर त्या गावात किती जमीन आहे हे पाहण्यासाठी नमुना 8 लागतो. बँकेतून कर्ज काढताना तुमची पत ठरवण्यासाठी हा कागद सर्वात महत्वाचा आहे. म्हणजे नमुना 8 तुमच्या त्या गावाच्या शिवारामध्ये किती तुमच्या नावावर वेगळ्या वेगळ्या गटामध्ये किती क्षेत्र आहे हे त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. तिसरी गोष्ट आहे फेरफार. आता ह्याच्यामध्ये काय अमूलाग्र बदल केला आहे की तुम्ही जर जमीन घेतली पण 7/12 नाव कधी चढवणार, जेव्हा फेरफार मंजूर होईल तेव्हा. पूर्वी फेरफार नोंदवण्यासाठी महिने लागायचे. आता डिजिटल पद्धतीमुळे खरेदी झाले की आपोआप फेरफार जनरेट होतो. आणि हा डिजिटल फेरफार आता मालकीच्या कायदेशीर पुरावा म्हणून सर्वत्र ग्राह्य धरला जाणार आहे. चला आता पाहूया की डॉक्युमेंट्स स्वतःच्या मोबाईलवर कसे डाउनलोड करायचे. कोणाला पैसे देण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त सरकारी फी 15 रुपये एका डॉक्युमेंटला लागेल. म्हणजे 7/12 काढताय तर 15 रुपये, नमुना अ काढताय 8 तर 15 रुपये, तुम्ही संबंधित फेरफार काढताय तर 15 रुपये. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर digital712.mahabhumi.government.in या पोर्टलवर जायचं आहे. आणि ह्या पोर्टलवर तुम्हाला डिजिटल 7/12 हे सिलेक्ट करायचं आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर न्यू युजर रजिस्ट्रेशन वर क्लिक करा. तुमचं नाव, गाव, पत्ता, मोबाईल क्रमांक टाकून लॉग इन ID तयार करा. हे लॉग इन ID तयार केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एक वॉलेट दिलेला आहे. या वॉलेटमध्ये तुम्हाला पैसे भरायचे आहे. किमान 15 रुपये ते 100 रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त तुम्ही गुगल पे आणि फोन पे ने भरू शकता. हे भरल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव हे निवडायचं आहे. गाव निवडल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये गट नंबर किंवा नाव टाकून संबंधित व्यक्ती किंवा संबंधित गट हे तुम्हाला शोधून सिलेक्ट करायचं आहे. आणि हे सिलेक्ट केल्यानंतर डिजिटल साईन 7/12 हा पर्याय निवडायचा आहे. हा पर्याय निवडल्यानंतर 15 रुपये तुमच्या वॉलेटमधून कट होतील आणि क्षणात तुमचा डिजिटल 7/12 PDF सुरुवात डाउनलोड होईल. हा 7/12 डाउनलोड झाल्यानंतर PDF वर खालील हिरव्या रंगाची डिजिटल सही, म्हणजे 7/12 किंवा हे जे डॉक्युमेंट आहे तुम्ही काढल्यानंतर जिथं डिजिटल साईन झालेली त्याच्यावर हिरव्या रंगाची राईट क्लिक हे आलेलं आहे का हे तपासा. त्यासोबत तुम्हाला QR कोड आहे का हे पण तपासावे लागेल. ह्या दोन्ही गोष्टी असेल तर तो 7/12 कायदेशीर आहे, तो नमुना 8 कायदेशीर आहे, तो फेरफार कायदेशीर आहे. तर मंडळी, आता तलाठ्या मागे धावण्यापेक्षा आपल्या मोबाईलचा वापर करा. डिजिटल 7/12 वापरा आणि आपले व्यवहार सुरक्षित करा. तुम्हाला डाउनलोड करताना काही अडचण आली, काही प्रश्न असतील तर खालील कॉमेंटमध्ये नक्की विचारा.
आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू प्रश्नाचे उत्तर देण्याचे. ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत, फ्लॅट धारकापर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.